सोयाबीन लागवडीच्या पूर्वी शेतकरी न विसरता थायमिथॉक्झाम 30% FS फॉर्म्युलेशन असलेलं कीटकनाशक मार्केटमधून घेतात आणि त्याची बीजप्रक्रिया करतात। मग नक्की ही बीजप्रक्रिया कशी काम करते का नाही करत हे पण आपल्याला बघणं गरजेचं आहे। तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण हेच जाणून घेणार आहे की 30% FS फॉर्म्युलेशनमधलं हे थायमिथॉक्झाम कसं काम करतं। शेतकरी मित्रांनो, ज्यावेळेस आपण आपल्या बियाण्यावरती कोटिंग करण्यासाठी कीटकनाशकाच्या कॅटेगरीमधून थायमिथॉक्झाम 30% FS फॉर्म्युलेशनमधलं आपण वापरतो तर ह्याचा फायदा कसा होतो, सुरुवातीला ज्यावेळेस आपण बीजप्रक्रिया करतो तर यावेळी त्याचं एकसारखं कोटिंग आपल्या बियाण्यावरती बसलेलं असतं। तर हे बीजप्रक्रिया केल्यानंतरचं बियाणं ज्यावेळेस आपण लागवड करतो, जमिनीमधून कुठलीही कीड ह्या बीजप्रक्रिये केलेल्या बियाण्याला खाऊ शकत नाही किंवा खराब करू शकत नाही किंवा त्याचं कोटिंग डॅमेज करू शकत नाही। त्यामुळे तुमचं जर्मिनेशन एकदम चांगलं राहतं। उगवण एकदा चांगली झाली की त्यानंतर हे जसं तुमच्या त्या बियाण्यामधून कोंब बाहेर येतो, त्या कोंबामध्ये किंवा त्या रोपामध्ये आपलं जे थायमिथॉक्झाम 30% FS फॉर्म्युलेशन आहे हे त्या प्लांटमध्ये सिस्टमिक म्हणजेच आंतरप्रवाही पद्धतीनं कार्यरत होतं। त्या पूर्ण झाडामध्ये ते भिनलं जातं आणि ज्यावेळेस कधी तुमच्या कोवळ्या पानावरती मग तुमच्या रस शोषण करणाऱ्या किडी असो किंवा तुमच्या तिथे येणारी खोडमाशी असो, ह्याची आळी जर तुमच्या त्या देठाच्या आतमध्ये, पानाच्या आतमध्ये किंवा तुमच्या खोडाच्या आतमध्ये जाण्याचा प्रयत्न जर तिने केला, अशावेळी तुमच्या झाडामध्ये जे भिनलेलं थायमिथॉक्झाम आहे तर ते त्या रस शोषण करणाऱ्या किडींना आणि त्यासोबतच त्या खोडमाशीच्या आळीला जागेवरच रोखतं आणि सुरुवातीच्या अवस्थेमध्ये न कळत आपल्याला त्या शेतामध्ये येणाऱ्या किडींचा प्रादुर्भाव हा रोखला जातो। त्यामुळं सुरुवातीच्या अवस्थेतलं खोडकीड किंवा रस शोषण करणाऱ्या किडींचा प्रादुर्भाव जर आपल्याला अतिशय चांगल्या पद्धतीनं जर रोखायचा असेल तर त्यासाठी ह्या वर्षीच्या बीजप्रक्रियेमध्ये तुम्हाला 100% कोणत्याही कंपनीचं थायमिथॉक्झाम 30% फॉर्म्युलेशन असलेलं FS फॉर्म्युलेशन असलेलं आपल्याला घ्यायचं आहे आणि त्याचं बीजप्रक्रिया आपल्याला करायची। याचं प्रमाण 7 ते 10 मिली प्रति किलो बियाण्यासाठी आपण घेऊन त्याचं कोटिंग करू शकता। तर शेतकरी मित्रांनो, नक्की बीजप्रक्रिया करा। उगवण तर चांगली होईलच, परंतु त्यासोबतच सुरुवातीच्या काळातल्या येणाऱ्या रस शोषण करणाऱ्या किडीसुद्धा अतिशय चांगल्या पद्धतीनं रोखल्या जातील।